चालू वर्षातल्या आपल्या रौप्य महोत्सवी 25व्या वर्षानिमित्ताने गुरुवारी माधवबाबा घुले तसेच गुरुवारी माधवबाबा घुले यांच्या कृपाशीर्वादाने तसेच भिका पाटील मते यांच्या शुभ प्रेरणेने चालू असलेल्या कीर्तन महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपाची सेवा होती ते आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणारे देवरामजी बाबा गायकवाड यांच्या चिंतनाने वाघपुष्पाने संपन्न झाली तरी आलेल्या पाहुणे मंडळाच्या वतीने तसेच गावकरी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार हार्दिक वंदन करतो। तसेच बाबाजींचं ज्यांनी सेवा म्हणजे श्रेय ज्यांनी घेतलं होतं ते भारत काशीनाथ मते यांचा बाबांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे। शाल द्या रे बाळ। फोटो घ्या शाल द्यायची फोटो घ्या टाळीवरून स्वागत करा सर्वांनी तुम्ही जोरात जोरात टाळी हाय 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 बाबा का माळकऱ्यांचं श्रेय घेतलेलं नाही काय नाही होती तसेच अच्छा म्हणजे आपण ज्याला म्हणतो ह्या मंडपाची शोभा ज्यांनी वाढवली तेही बाहेर गावातील पाहुणे मंडळींनी तसेच महाराजांसोबत जे आलेले आज तुकारामजी महाराज ढवळे बाबांच्या गावचे ते त्यांचे गावकरी मंडळीच्या वतीने हार्दिक आभार हार्दिक उद्देश करतो। तसेच आमच्या तालुक्यातील म्हणजेच नवनिर्वाचित मुखणे गावचे आमच्या गावचे भाचे असणारे अरुण महाराज राव यांचे आगमन आमच्या कार्यक्रमासाठी लाभलं त्यांचे गावकरी मंडळाच्या वतीने हार्दिक आभार हार्दिक उद्देश करतो। तसेच आज सवांदिनीवरती म्हणजेच हार्मोनियमवरती ज्यांची साथ लाभली पोपटरावजी हराळे म्हणजे आपल्या गावची व्याही येते म्हणजे दोंडराभाऊ निवृत्तीबाईंची व्याही त्यांनी अतिशय सुंदर पेटी वाजला आणि अशी इच्छा आहे कलाकार मंडळींची की यांना 7 दिवस तुमची उपस्थिती लाभावी छान हा तुमचा असं कलाकारांची इच्छा आहे। तसेच बाहेरगावून जी आपल्याला पाहुणे मंडळी लाभली रायनवरून किसन मामा धांडे त्यांचे सहकारी गावकरी मंडळी तसेच आपल्या वाडीवर गावचे रामदास बाबा मालुंजकर तसेच त्यांच्या गावकरी मंडळी सहकारी त्यांची साथ लाभली त्यांचे गावकरी मंडळीचे त्यांनी हार्दिक आभार मोठ्याचे भाविक सज्जन सर्व उपस्थित लाभली त्यांचे हार्दिक आभार। तसेच शेवगे डांगचे पांडुरंग महाराज तसेच त्यांचे सहकारी सर्व गावकरी मंडळी त्यांचे गावकरी मंडळीचे त्यांनी हार्दिक आभार। सार्थक सिमेंट दुकानवाले त्यांचे आजच कार्यक्रमासाठी उपस्थित लाभली बाबांनी त्यांना बेजार केलं पण बाबांचं प्रेम असतं बाबांचं ज्यांच्यावरती प्रेम त्यांनाच विचारतात बाबा दुसरं विचारत नाही आणि म्हणून त्यांची उपस्थिती लाभली। तसेच रायंबेगावचे आमचे शहरी मंडळी त्यांची सर्वांची उपस्थिती लाभली। मला बघू द्या पाहुणे अजून हां हां तर सिरसाटे आहेच रात्री पण सांगितलं हां मोडाळे सिरसाटे रायंबे तसेच मसुलीवरून पाहुणे मंडळी साथ लाभली दहेगाव आता बरेच लक्षात आहे माझे मी उद्या अजून नावली सर्वांचे गावकरी मंडळाचे त्यांनी हार्दिक आभार। तसेच हां संत महाराज आमच्या सार्थक सिमेंटवाले यांचे सासरे असताना आमचे संत महाराज सॉरी बरं का गोविंदभाऊ मुखडेवरून गोविंदभाऊ आले बेलगाववरून बायदराव मामा यांची उपस्थिती लाभली आणि चुकून मुकून कोणाचं नाव जर राहिलं असेल तर सर्वांसाठी माफी मागतो। तसेच कुठले पाहुणे मंडळी तुम्ही वाराणसीचे म्हणजे आपल्या दीपकराव रायकर यांचे सासवडचे पाहुणे त्यांची उपस्थिती लाभली त्यांचे गावकरी मंडळीचे त्यांनी हार्दिक आभार हार्दिक वंदन करतो। तसेच उद्या पहाटे 4 ते 6 काकडा भजन 8 ते 10 वेळामध्ये ज्ञानेश्वरी पारायण 11 ते 12 घाटा बाजूला मी नसतो पण टायमिंग सांगतो 11 ते 12 या वेळामध्ये गात्यावरील भजन आणि 2 ते 5 या वेळामध्ये आपल्या शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आपण
आयोजित केले याचे सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आज उपस्थिती थोडी वाढली होती असं मी गृहीत धरतो. तसेच 7 ते 7 आमच्या तरुण मंडळींचा हरिपाठ, उद्याचे कीर्तन, नवनिर्वाचित युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज कदम आळंदी देवाची यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. याही कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. तसेच उद्या उपस्थिती वाढवायची एवढी सर्वांच्याही नम्र विनंती आणि पाहुणे मंडळींनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. आजची पंगत होती मते परिवार आणि हाडके परिवार. तसेच उद्या मते परिवाराची पंगत आहे. कोण मते परिवार? हा ठीक, मते परिवार ठीक. पुंडरी पद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.